गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय का प्रत्येकाच्या तोंडी एक शब्द आहे, जेन स्ट्रीट. तर ही जेन स्ट्रीट कंपनी काय आहे आणि आता त्या कंपनीवरती सेबीने बॅन लावलेला आहे. 4,843 करोड रुपयाचा त्या कंपनीवरती फाईन लावलेला आहे. असं काय केलं या कंपनीनं? पण आता ह्या कंपनीवरती बॅन तर लागलेला आहे, पण ज्या कंपन्या आपल्याकडे साधारणतः ब्रोकिंग फर्ममध्ये काम करतात त्यामध्ये कंपनी IIFL सिक्युरिटीज आहे, नंतर एंजल वन आहे आणि त्यानंतर स्टॉक एक्सचेंज लिस्टेड आहे आपल्या BSE. त्या शेअर्समध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन बघायला भेटलं. ते का बघायला भेटलं आणि नेमकी यांचं काय झंगट आहे, या जेन स्ट्रीटचं आणि या आपल्या ब्रोकिंग कंपन्यांचं काय झंगट आहे, आपण ते जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा YouTube चॅनल. जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपला जॉईन करा. तर आपण जरा थोडंसं बॅकला जाऊया. तर आता झालं काय का, एकंदरीतच गेल्या साधारणतः 9 महिन्यापूर्वी ही कंपनी जरा थोडी फोकसला आली. आणि आता ही फोकसला आली का, तर ह्या कंपनीनं एका जे आपल्याला माहिती आहे, आता ह्या जर आपल्याला साधारणतः जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी खास करून असे जरा टॅलेंट माणसं लागतात आणि जरा टेक्निकली जरा त्यांचं डोकं चांगलं पाहिजे. आणि आता ही कंपनी जे काम करायची ती खास करून काम अल्गोमध्ये करायची. आणि मग आता त्यासाठी त्यांनी IIT मद्रासमधल्या एका विद्यार्थ्याला 4.5 करोड रुपयाचं पॅकेज दिलं आणि तेव्हापासून ही जरा कंपनी फोकसला आली. पण त्याही आधी काय झालं होतं का, ह्या कंपनीचे 2 जे काय होते कामगार म्हणू आपण किंवा आपल्या शुद्ध इंग्रजी भाषेमध्ये त्याला एम्प्लॉईज म्हणू, तर ह्या 2 एम्प्लॉईच्या विरुद्ध कंपनीनं केस टाकलेली होती. का टाकली होती तर कंपनीचं असं म्हणणं होतं की यांनी आमच्याकडे काम सोडलं, दुसऱ्या कंपनीत गेले आणि जी आमची सिक्रेट अशी जी स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजी त्यांनी त्या कंपनीला दिली, म्हणून त्यांच्याविरुद्ध केस चालू होती. आता केस चालू होती तर मग काय झालं, न्यायालयाने सांगितलं काय आहे तुमची सगळी अशी सिक्रेट प्रकारची अशी जेवढी अशी स्ट्रॅटेजी आहे का तुम्ही त्यांच्यावरती केस दाखल केली आहे ती आम्हाला सांगा. कंपनीने त्यांना सांगितलं नाही. मग ह्या सगळ्या प्रकरणावरती नजर गेली सेबीची आणि मग काय केलं का, सेबीनं ह्या कंपनीचा सगळा डाटा मागवला, सगळा एक्सचेंजकडनं. त्याच्या डाटाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या त्यांनी ॲनालाइज केल्या आणि मग त्यातून एक भयानक सत्य बाहेर आले. बघा, आपल्याला साधारणतः कायम आपण ज्या वेळेस कुठल्याही ब्रोकिंगचं ॲप ओपन करतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा नोटिफिकेशन येतं 94% ट्रेडर्स लॉसेस इन फ्युचर अँड ऑप्शन. त्याला आपण ओके करायचं असतं आणि मग पुढे जायचं असतं. तसेच मग नंतर असंही आलेलं होतं का फक्त 1% लोक प्रॉफिट कमवतात. आता ह्या 1% हे तर नाही ना. तर मग आता सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला आहे का, ही जेन स्ट्रीट नावाची कंपनी नेमकी करायची काय? तर ही अर्थात ब्रोकिंग कंपनी नाही, ही आहे कंपनी ट्रेडिंग करणारी. म्हणजेच आता ह्या कंपनीकडे भरपूर पैसा आहे आणि आपल्या भारतीय मार्केटमध्ये हे ट्रेडिंग करायचे. फक्त त्यांनी कंपनी बनवली होती जेन स्ट्रीट नावाची आणि तो त्यांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये त्यांनी अशा वेगवेगळ्या अशा छोट्या छोट्या फर्म बनवलेल्या होत्या. त्या का बनवल्या होत्या, कारण जर एकाच माणसाकडनं एवढ्या सगळे मोठी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे असं जर झालं तर लवकर लक्षात येईल, म्हणून त्यांनी काय केलेलं होतं, अशा त्यांच्या वेगवेगळ्या फर्म बनवल्या होत्या. आणि आता सेबीनं जे सांगितलेलं आहे त्यानुसार आपण जर बघितलं तर त्यांनी पहिल्या एका दिवसामध्ये त्यांनी 735 करोड रुपयाचा प्रॉफिट कमवला. आता तो कसा कमवला, आता झालं काय का, पहिल्या दिवशी HDFC बँकेचे रिझल्ट आले. रिझल्ट थोडेसे खराब आले आणि त्यानंतर HDFC बँकेचा जो स्टॉक आहे तो 2-3% पडला. मग यांनी काय केलं, बँक निफ्टी 600 पॉईंट खाली आला. यांनी ह्या बँक निफ्टी मधल्या जे मेजर स्टॉक असतात का ज्याच्यामुळे ही बँक निफ्टी वाढते, तर खास करून HDFC बँक आपल्याला माहिती आहे का जवळजवळ त्यामध्ये आपण असं म्हणूया का बँक निफ्टीमध्ये 30% वेटेज जे आहे ते वेटेज HDFC बँकेचं आहे. आणि मग यांनी त्या दिवशी एका तासामध्ये जवळजवळ 4,500 करोड रुपयाची बँक निफ्टीच्या स्टॉकमध्ये खरेदी केली आणि 600 पॉईंट मायनस असलेला बँक निफ्टी
हा जवळजवळ 600-700 पॉईंट वरती गेला. आणि आता हे त्यांनी कॅशमध्ये घेतलं बरं का, हे त्यांनी कॅशमध्ये खरेदी केली. आणि त्यानंतर मग संपूर्णपणे मार्केट रिकवर झालं, संपूर्ण बँक निफ्टीचे स्टॉक रिकवर झाले, HDFC बँकेचा सुद्धा स्टॉक रिकवर झाला. आणि मग आता हे सगळं झाले सकाळी 9:17 यांनी हा गेम चालू केला. तर साधारणतः हे सगळ्या गोष्टी त्यांनी अर्ध्या तासामध्ये केल्या आणि दिवसभर मेंटेन ठेवलं. दुपारी 2:30 नंतर यांनी मग यांचा परत गेम चालू केला. आणि मग आता यांनी काय केलं, ज्या वेळेस यांनी बँक निफ्टी वरती गेला 600 पॉईंट डाऊन, वरती 500-600 पॉईंट, म्हणजे जो बँक निफ्टीमध्ये 1200 पॉईंटची तेजी लोअर लेवल पासून. यांनी केलं काय, आता एक प्रकारे आता सेबी म्हणतंय का यांनी मॅनिप्युलेशन केलं. ओके ठीक आहे, मॅनिप्युलेशन केलं, पण आता हे सगळे सेबीचेच लूप्स आहेत ना, काय करू शकता तुम्ही ते पुढे मी सांगतो. मग आता यांनी केलं काय का, ज्या वेळेस त्यांना असं वाटलं का ठीक आहे आता आपल्याला कॅशमधले स्टॉक विकायचे आहेत, त्यावेळेस त्यांनी मोठा प्रीमियम असलेली, म्हणजेच अर्थात त्याला आपण ITMचे कॉल्स आहेत ते कॉल्स विकले. आणि आता जो पूट का सकाळी निफ्टी 600 पॉईंटला डाऊन होता, त्यावेळेस जर एखाद्या ATMचा पूट 600 रुपयाला असेल तर तो आता 60 रुपयाला झाला असेल. तर हे जे असे स्वस्त झालेले पूट त्यांनी खरेदी केले आणि लोकांना वाटलं अरे मार्केट रिकवर झाले, मार्केट एकदम ओके आहे. त्यानंतर यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. धाड 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 4-5 हजार करोड रुपयाचे कॅशमध्ये घेतलेले सगळे स्टॉक विकले, लॉसमध्ये विकले. तुम्ही म्हणाल मग हे काय बावळटपणा आहे, हा लॉस करता येते? बावळटपणा नाही येतो. म्हणजे तिकडं त्यांनी काय केलं का, तिकडं त्यांना 200 करोड रुपयाचं नुकसान झालं. आणि इथे ज्यांनी हे काही कॉल शॉर्ट केलेले होते, जे स्वस्तातले पूट घेतलेले होते, त्यामध्ये त्यांना 950 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला ऑन अ सिंगल डे. म्हणजेच असा त्यांना झाला 750 करोड रुपयाचा प्रॉफिट. मग तुम्ही म्हणाल हे काय लॉजिक, तर लॉजिक असं आहे, आपल्याला त्यांनी आपल्या भाषेमध्ये आज बघा, म्हणजे आज आपला जो मराठीचा मेळावा होता, मराठीसाठी जो मेळावा केलेला होता, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते आणि त्यामध्ये त्यांनी जो शब्द वापरला तो मी वापरत नाही, पण निदान असं केलं त्यांनी, आपल्याला चुत्या बनवलं असं. आता म्हणजे हा शब्द जरा थोडा चुकीचा आहे, पण आता त्यांच्यासाठी आणि जे आपले रिटेल इन्व्हेस्टर आहे ना, तर आपल्याबरोबर यांनी असा स्कॅम केला म्हणून. आणि अर्थात तसा हा शब्द चुकीचाच आहे. आणि मग त्या ठिकाणी काय झाले बघा, मग जर मार्केट वरती चाललं तर आपल्याला वाटतं अरे ठीक आहे सगळं गोष्टी व्यवस्थित आहेत, पण आपणही त्या ठिकाणी कॉल घेतो, पण ते त्या ठिकाणी कॉल विकतात. आपण का जे पूट सकाळी आपल्याला वाटतंय खाली येणारे, आपण ते पूट लॉसमध्ये विकलेले असतात ते खरेदी करतात आणि परत मोठ्या किमतीमध्ये आपल्याला विकतात. तर ह्या अशा प्रकारे त्यांनी मार्केट मॅनिप्युलेशन केलं. आणि मग आता ही यांची होती सिक्रेट अशा प्रकारची स्ट्रॅटेजी, का जी कोर्टात केस चालू असताना ते सांगत नव्हते, पण आता ह्या संपूर्णपणे मागचा डाटा बघितल्यानंतर मग ही सगळी त्यांची स्ट्रॅटेजी सगळी उघडकीस आली. ओके. आणि मग असे यांनी पैसे किती कमवलेत, तर असे यांनी पैसे जे आहे ते पैसे असे यांनी भरपूर कमवलेले आहे. आता एकंदरीतच बघा, सेबीचं असं म्हणणं आहे का इथे काय यांनी पैसे कमवलेत ते पैसे असे कमवले आहेत का जवळजवळ त्यांनी काय केलेलं आहे, 36,000 करोड रुपये हे असे कमवलेले आहेत. आणि तो पण फक्त प्रॉफिट किती आहे, तो प्रॉफिट आहे जानेवारी 2023 ते मे 2025 या वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये त्यांनी हा एकंदरीत 36,670 करोड रुपयाचा प्रॉफिट कमवला. आता टोटल त्यांनी कमवले होते जवळजवळ 47,000 करोड रुपये. त्यातून त्यांना कॅशमध्ये जे ते ट्रेडिंग करतात त्या कॅशमधल्या ट्रेडिंगमध्ये त्यांना जवळ 10-11,000 करोड रुपयाचं नुकसान झालं आणि इथे त्यांना इकडे 47,000 करोड रुपयाचा प्रॉफिट झाला. म्हणजेच आपल्याला त्यांनी वेड्यात काढलं. ते काय करायचे, समजा त्यांना असं वाटलं बाबा आपल्याला आता एखाद्या कंपनीच्या याच्यामध्ये स्टॉक्समध्ये मॅनिप्युलेशन करायचंय,
मग त्या ठिकाणी ते फेक बाईंग ते क्रिएट करणार आणि त्यानंतर मग तो सौदा कॅशमध्ये करणार. पैसा भरपूर पडलेला असतो, एका दिवसामध्ये ते 10,000 15,000 करोड रुपयाची खरेदी करतात. वरती स्टॉक गेला का त्यानंतर त्या ठिकाणी त्याचे एका ATMचे कॉल असतील ते शॉर्ट करतात, प्लस जे स्वस्तातले पुट असतात तेही बाय करतात आणि नंतर ते सगळे स्टॉक ॲज ज्या रेटला जातील त्या रेटला विकून टाकतात. आता आपण बघतोय आपल्याला कधी कधी एका मिनिटामध्ये जर समजा निफ्टीचा विचार केला तर 50 पॉईंट 100 पॉईंटच्या कॅन्डल ज्या तयार होतात त्या कॅन्डल आपल्याला दिसतात आणि त्या कॅन्डल दिसतात त्याचं कारण हे आहे. आणि हे सगळं काम करायचे अल्गो ट्रेडिंगनं. मग आता पहिला प्रश्न आहे बघा, आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं बाबा एका विद्यार्थ्याला त्यांनी 4,500 करोडचं पॅकेज दिलं. ते कशासाठी? तर ह्या सगळ्या गोष्टी बिल्ड करण्यासाठी अल्गोमध्ये. आता हे टोटली हे यांचं जे ट्रेडिंग व्हायचं ते सगळं ट्रेडिंग यांचं अल्गो बेस पाहतं. टोटली ट्रेडिंग यांचं सगळं अल्गो बेस होतं आणि त्यासाठी त्यांनी जे 4,500 करोड रुपये खर्च केले त्यावेळेसही प्रश्न पडलेला होता सगळ्याच लोकांना. सेबीच म्हणतं ऑप्शन ट्रेडिंग हे करणारे लोक लॉसमध्ये आहेत, तर हे 4,500 करोड रुपये एका माणसाला पगार कसा देऊ शकतात? त्याचं उत्तर हे आहे त्यांनी ह्या अशा प्रकारच्या मॅन्युप्युलेशनच्या ज्या काही स्ट्रॅटेजी होत्या त्या सगळ्या बनवल्या, त्या सगळ्या बिल्ड केल्या. त्यांनी मशीनमध्ये बिल्ड केल्या, मशीनमध्ये म्हणण्यापेक्षा अल्गोमध्ये आपण म्हणू. कारण होतं काय काय इतक्या पटापट काम करणं माणसाला शक्य होत नाही, ते काम अल्गो करू शकतो. म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बिल्ड केल्या. टोटली ट्रेडिंग यांचं होतं, सगळं मशीन ट्रेड होतं, त्याला टोटली मशीन ट्रेड आपण म्हणूया किंवा त्याला अल्गो ट्रेडिंग म्हणूया. सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्यांनी बिल्ड केल्या आणि मग त्यांनी अशा प्रकारे काय करायचे? मार्केट मॅनिप्युलेशन करायचे. मग त्यांनी निफ्टी सोडला नाही, बँक निफ्टी सोडला नाही. आपण बघतोय काही एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला जी मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटते. आत्ताचा म्हणजे आता मागचं सोडा, आत्ताचा हा तुम्ही गुरुवारच बघा. ह्या गुरुवारी मार्केटमध्ये इतकी व्हॉलॅटिलिटी होती का 2 मिनिटामध्ये 100 पॉईंट असलेला निफ्टी हा मायनसमध्ये 50 जायचा, परत 50 पॉईंट वरती यायचा. हे कसं पॉसिबल? हे तर मॅन्युअली पॉसिबलच नाहीये, पण आता ह्या कंपन्यांमुळे पॉसिबल आहे. आणि मग आता एकंदरीतच बघा दुसरा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, जे आपल्या ब्रोकिंग कंपन्या आहेत त्या ब्रोकिंग कंपन्यांचा जे काही स्टॉक आहे ते का पडले? कारण आता सगळ्याच ब्रोकिंग कंपन्यांना 50% रिव्हेन्यू हा कशामुळे येतो? 50% रिव्हेन्यू हा येतो त्यांना फ्युचर ट्रेडिंगपेक्षा ऑप्शन ट्रेडिंगमधून. आता ही कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायची. आता मग त्यामुळे व्हायचं काय? आता एवढी व्हॉलॅटिलिटी असल्यामुळं रिटेल इन्व्हेस्टर आकर्षित व्हायचा. अरे एका दिवसामध्ये 10 रुपयाचा कॉल 100 होतोय, 100चा 10 होतोय ती गोष्ट सोडा, पण 10चा 100 होतोय ना, ते आपल्याला दिसतंय. म्हणून रिटेल इन्व्हेस्टर मग मार्केटमध्ये यांच्यामुळे येतो. हे जर गेले, यांच्यावरती जर बॅन झाला तर मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी कमी होईल आणि आपल्याला भेटणारे ब्रोकिंगकडनं पैसे कमी होतील, असं एकंदरीत ह्या सगळ्या कंपन्यांना वाटलं. आणि मग आता एकंदरीतच बघा, आता ह्या सगळ्यावरती जर आपण बघितलं तर काय इथं एक असं म्हणणं आहे बघा, म्हणजे असं नितीन कामत जे आहेत त्यांनीच असं स्वतः म्हटलेलं आहे. आता ते मी फक्त इथे काही ह्या ठिकाणी कोट करतो. त्यांचं असं म्हणणं आहे का इंडिया इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेरिव्हेटिव्ज मार्केट and has seen a huge explosion in volumes over the recent years. As highlighted by Zerodha's Nitin Kamath in a post yesterday, large firms like Jane Street account for nearly 50% of the option trading volume. मग तुम्हाला याच्यावरून कळू शकतं का BSEचा स्टॉक पडलाय. आपल्याला इंग्रजी एवढी खास येत नाही म्हणून जरा वाचताना थोडा प्रॉब्लेम होतो, पण म्हणजेच जेवढ्या ब्रोकिंग कंपन्या आहेत त्या ब्रोकिंग कंपन्यांचे का स्टॉक पडलेत आणि आपल्या BSEचा स्टॉक का पडलेला आहे त्याचं कारण हे आहे. नितीन कामत जे आहेत आपल्या झिरोधा ह्या सगळ्यात मोठ्या ब्रोकिंग कंपनीचे आपण मालक म्हणूया. आता त्यांचं असं म्हणणं आहे का 50% ट्रेडिंग व्हॉल्यूम हा या जे स्ट्रीटमुळे होतो. आता त्याच कंपनीवरती बॅन लावलाय. आता त्याच कंपनीवरती जर बॅन लावलेला आहे
तर मग आपल्याला मार्केटमध्ये जी आता व्हॉलॅटिलिटी दिसत होती ती थोडी कमी व्हायला दिसू शकते. तर ह्या अशा प्रकारे हे सगळं जेन स्ट्रीटने केलेलं आहे. आणि मग आता त्याचं जर आपण बघितलं असेल, बघा आपल्याला शुक्रवारी काय बघायला भेटलंय का, त्याच्यामध्ये आपल्याला नोवामा वेल्थ असेल, एंजल वन, मोतीलाल ओसवाल, सीडी असेल, बीएससी वगैरे हे सगळे शेअर जवळजवळ 11% खाली येताना दिसले. आणि मग आता इथं ते यांच्यावरती बॅन लावलेला आहे. आता बॅन लावल्यानंतर मग आता काय होतंय ते आपल्याला येत्या काही दिवसामध्ये कळेल. या कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनी पण कोर्टामध्ये जाऊ शकते. पण आता जर कंपनी कोर्टात गेली तर कंपनी म्हणणार ना, काय म्हणणार आहे बघा, ह्याच्यामध्ये मॅनिप्युलेशनचं काय आलं, आमच्याकडे पैसा आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं करतो. मे बी असंही होऊ शकतं. याचं कारण बघा, आपल्याला काय सांगितलं जातं का पोझिशन हेज करा. ते सांगू शकतात आम्ही पोझिशन हेज केलं, इकडे कॅशमध्ये बाय केलं, इकडे पुट घेतले, विषय फिनिश. असंही होऊ शकतं. याचं कारण आता म्हणजे आता ह्या कंपनीने काय केलं आहे, कायदेशीररित्या सेबीच्या सगळ्या नियमांचा लूप्स आहे, तो लूप्स त्यांनी म्हणजे त्या लूप्सचा फायदा घेतलेला आहे. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर कंपनीनं कुठल्याही प्रकारे काही चूक केलेली नाहीये. पण तसं जर म्हणायला गेलं तर कंपनीनं मॅनिप्युलेशन केलेलं आहे. मग समजायचे समजा. आता बघा आपल्याला काय सांगताय, आपल्याला मोठमोठे गुंतवणूकदार किंवा आपल्याला मोठमोठे असे आता गुंतवणूकदार नाही म्हणता यायचे, पण जे आपले फायनान्शियल सल्लागार आहेत ते काय सांगतात, जर तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये काम करत असाल तर पोझिशन हेज करा. हे पोझिशन हेज करायचे ना, कॅशमध्ये बाय करणार, इकडे पुट घेणार, तिकडे कॉल शॉर्ट करणार, पोझिशन हेज आहे. म्हणजे लिगली जर म्हटलं तर यांनी मॅनिप्युलेशन केलं नाही, पण ते मोठ्या प्रमाणामध्ये केलं म्हणून ते मॅनिप्युलेशनच्या कॅटेगरीमध्ये मोडलं जाते. तर असा हा सगळा घोळ आहे. आणि त्या घोळात घोळ आपण जर बघितला असेल तर त्यामुळे आपल्याला शुक्रवारच्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला सडनली एक फॉल तर बघायला भेटला, पण एक स्मार्ट रिकव्हरी सुद्धा बघायला भेटली का जी कोणीच एक्सेप्ट केली नव्हती. 5 मिनिटामध्ये निफ्टी 50 पॉईंट होता तर 50 पॉईंट प्लसमध्ये झाला. म्हणून तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना, आता मार्केटमध्ये जी अशी एवढी मोठी व्हॉलॅटिलिटी होते याला कारण हेच आहे ना, सगळे मशीन ट्रेड होते. ओके ठीक आहे. तर असो, तर मग आता एकंदरीतच आता यावरती आता काय सेबीचं म्हणणं तर काही नाही, सेबीनं तर डायरेक्ट त्यांना बॅनच करून टाकलेलं आहे. म्हणजे आता त्यांना सेबीनं डायरेक्ट बॅन केले. आता बॅन केलं म्हटल्यानंतर आता त्याच्यावरती सगळ्या कोर्टामध्ये केस वगैरे चालणार. आणि त्याला असं सेबीनं म्हटलेलं आहे का 36,500 करोड रुपयाचा ट्रेडिंग स्कॅम. पण आता पहिली गोष्ट आहे का जर आपण विचार केला तर कंपनीनं कोणाचे पैसे लुटलेत, तसं लिगली बघायला गेलं तर त्यांनी ट्रेडिंग केले. पण आता त्यामध्ये लुटला गेलाय हा सामान्य गुंतवणूकदार. पण सामान्य गुंतवणूकदाराला एवढं माहिती आहे ना का बाबा 95% लोक लॉसमध्ये जातात, तरी ते त्या ठिकाणी जातात. मग त्याला ना कंपनी काय करणार आहे ती, ना त्याला काय सेबी काय करणार आहे. पण आता एकंदरीतच असं म्हणणं आहे याच्या बाबतीमध्ये का हा जो आहे हा ओके हां. तर आता याच्यामध्ये असंही सांगितलेलं पुढे बघा, आता याला एकंदरीत ह्या कंपनीला 21 दिवसाचा कंपनीला काय दिलेला आहे, टाइम दिलेला आहे. कशासाठी, तर आता ह्या कंपनी काय करू शकते, सेबीच्या विरोधात जाऊ शकते. आणि त्याकरता यांना 21 दिवसाचा टाइम आहे. आता 21 दिवसामध्ये हे काय करतात हे आपल्याला त्यावरती कळेल. आता ही सगळी माहिती मी जरा शोधून तुम्हाला सांगतो. ओके. आणि तर मग आता एकंदरीतच आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. आता ही कंपनी आहे, फॉरेन कंपनी आहे. जेन स्ट्रीट ही फॉरेन कंपनी आहे. मग जर असं जर झालं काय झालं, जर ह्या कंपनीवरती बॅन कंटिन्यू राहिला तर फॉरेनचे गुंतवणूकदार सुद्धा आपल्या देशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, किंवा आता मला माहिती जनरली बरेचसे लोक ट्रेडिंग करतात, जे आपण म्हणतो ना FIIs वगैरे, बघा टर्नओव्हर त्यांचा किती होतोय. जर याच्यावरती काय झालं तर मग बाकीचं आपल्याला थोडे सेलिंग पण वाढायला, जी काय आपण म्हणतो ना FII ची सेलिंग सध्या चालू आहे 4-5 दिवसापासून, तीही वाढू शकते. तर ह्या अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आता एकंदरीत बघू आता ही कंपनी नेमकी कोर्टामध्ये जाते काय, सेबीच्या विरुद्ध काय काय होतं, या सगळ्या गोष्टीत आता म्हणजे हा कोर्ट मॅटर ट्राय झालेला आहे. आणि तेव्हा आता आपल्याला येणारा काळच आपल्याला सांगेल का नेमकी आता इथून पुढे काय होणार आहे ते. ओके.
तर एकंदरीत ही महत्त्वाची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला का जेन स्ट्रीटचं भूत हे 2 दिवसापासून आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरती नाचतंय. तर ह्या सगळ्या जेन स्ट्रीटनं काय केलेला आहे घोटाळा तो मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवलेला आहे. अर्थातच काही त्यामध्ये असे चुकून काही चुकीचे शब्द गेले असतील तर माफ करा. आणि मग आता इथे आपण थांबतोय. अर्थातच जर तुम्हाला ही सगळी माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि त्यानंतर आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती सगळे मार्केटचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो. आता झाले काय का हा जो माझा चॅनल आहे हा चॅनलचा आता सेबीनं काय केला आहे म्हणजे ह्या चॅनलचे बरेचसे व्हिडिओ तर म्हणजे साधे थंबनेल असलेले व्हिडिओसुद्धा यूट्यूब रिमूव्ह करते कम्युनिटी स्ट्राईकच्या नावाखाली. बघा मी त्यामध्ये आपल्याला साध्या गोष्टी केल्या त्या बाबा खरंच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस होतोय का. तर आता ह्यामध्ये काय आहे असं का कम्युनिटी स्ट्राईक बसायला तोही व्हिडिओ डिलीट केलाय. आता मला त्या ठिकाणी लाईव्ह पण करता येत नाही, लाईव्ह सुद्धा माझ्यावालं त्या ठिकाणी डिलीट केलेलं आहे. आणि मे बी कदाचित असं होऊ शकतं का हा चॅनलच माझा रिमूव्ह होऊ शकतो. तेव्हा आता याच्यामध्ये मला लिंकही टेलिग्राम चॅनलवरती मला त्या ठिकाणी आता लिंकसुद्धा टाकता येणार नाही कुठल्या, असंही मला त्या ठिकाणी मेल आलेला आहे. तेव्हा मग आपला दुसरा चॅनल आहे आपण तोही चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा. कारण जर हा चॅनल रिमूव्ह झाला तर तुम्हाला त्या चॅनलवरती माझे व्हिडिओज बघता येतील. ओके, तर मग आता इथे आपण थांबतोय आणि आता परत भेटू आपण नवीन विषयासह.